नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पिप्स म्हणजे काय, व्हॉलेटिलिटी म्हणजे काय, ट्रेड टाईम, सपोर्ट, रेजिस्टन्स, कॅन्डल स्टिक, लॉंग शॉर्ट अँड चार्ट पॅटर्न. नंतर राहिलेले काही गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, बट आपण लक्ष देऊन ऐकला पाहिजे आणि हा सर्वात सोपा असणार तुम्हाला कळायला. का तर हा आपण इंग्लिशमध्ये नाही, हिंदीमध्ये पण नाही बोलणार, आपण फक्त मराठीमध्ये शिकणार आहोत. तर हा आहे आपला गोल्डचा चार्ट. हा गोल्ड आहे आणि ही 1 हार टाईम फ्रेम आहे. आता यामध्ये आपण जर बघितलं ना, इथं मिनिट्स, हे मिनिट्स म्हणजे 1 मिनिट, 5 मिनिटची एक कॅन्डल. हां, टोटल चार्ट नाही. 1 मिनिटची एक कॅन्डल, 5 मिनिटची कॅन्डल, 10 मिनिट, 15 मिनिट, 1 तास. तर आता हे जे मी बघतोय ना, हे ॲक्च्युली 1 हार टाईम फ्रेमची एक कॅन्डल आहे ही. ठीक आहे. तर पहिले आपण बघू की नक्की लॉट म्हणजे पिप्स म्हणजे काय असतं. ठीक आहे. आपण समजा युरो USD वरती गेलो. हा पण एक चार्ट आहे गोल्डसारखा, हा पण एक पेअर आहे. तर इथं पिप्स म्हणजे काय, इथं जर तुम्हाला दिसत असेल ना, तर नक्की आता हा चालू आहे 1.07211. तर हा लास्टचा जो नंबर आहे ना, आता बघा 11 पासून डायरेक्ट 04 झाला. तर हे जो नंबर लास्टचा असतो ना, हा वाला, तो चेंज होतो ना, आपण त्याला पिप्स म्हणतो. समजा आता हा 201 होता, 207 झाला, म्हणजे किती, 6 पिप वाढले. परत हा 207 वरून 206ला गेला, म्हणजे 1 पिप कमी झाला. इथं दिसत असेल बघा, हा लास्टचा जो अंक असतो ना, ह्याला आपण पिप म्हणतो. ओके, समजलं. आता समजा मी म्हणतो, मी इथं समजा आता समजा कॅल्क्युलेट करायचं मला, इथं मी समजा सेल केला, शॉर्ट केला, तर इथं आणि मला इथपर्यंत बुक करायचं आहे, म्हणजे किती झाले, 146, 174, 150 पिप झाले. एक खालचा जो नंबर दिसतोय ना तुम्हाला रेडमध्ये, तो पिप्स असतो. तो पिप्स म्हणजे आपल्याला कळलं. समजा बाबा मी 30 किंवा एक 40-50 पिप्सचा मी स्टॉप लॉस लावला, इथं शॉर्ट केला मी. शॉर्ट म्हणजे काय, सेल केला. याला आपण शिकणार आहे लॉंग शॉर्ट काय. तर पिप्स सर्वात अगोदर आपण कळलं. त्यानंतर आपण बघणार आहोत की व्हॉलेटिलिटी म्हणजे काय. आता व्हॉलेटिलिटी म्हणजे कसं आहे, हा एक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट म्हणजे कसा, तुम्हाला दाखवतो मी. आता इथं जर आपण बघितलं ना, तर सोपी गोष्ट आहे. इथं आपण जरा थोडं फोकस करा. इथं काय झालं, एकदा मार्केट इथनं खाली पडला, ओके, परत वरती गेला, परत खाली पडला, परत वरती गेला, बरोबर. मग परत खाली पडला, मग परत वरती गेला. तर हा जो दिसतोय ना, खाली वरती खाली वरती, म्हणजे एकाच प्राईजला, या रेंजला बघा, आता ही रेंज आहे 645, ही रेंज आहे 350. ह्या रेंजमध्ये तो एका तासामध्ये वर खाली आपण शॉर्टर टाईम फ्रेममध्ये ट्रेड घेतो. म्हणजे मोठ्या टाईम फ्रेमला आपण बघतो काय सेटअप आहे, बारक्या टाईम फ्रेमला आपण ट्रेड घेतो. तर आता इथं वर खाली करतोय. समजा आपण या ह्याला समजा बारक्या आपण टाईम फ्रेमला गेलो 5 मिनिट्सच्या, जर आपल्याला दिसेल नक्की इथं काय झालं बघा. व्हॉलेटिलिटी म्हणजे काय, इथं पण आपण बघू शकतो. व्हॉलेटिलिटी म्हणजे हे बघा, वरती खाली, खाली वरती, खाली वरती, कन्सोलिडेशन, परत एक वन प्राईजला स्टेबल, परत वरती खाली, त्याला आपण व्हॉलेटिलिटी म्हणतो. वरती गेलं, कधी खाली गेलं. व्हॉलेटिलिटी सर्वात भारी आपल्याला गोल्डला दिसेल. जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला व्हॉलेटिलिटीला, बट तरी आपण एक डिटेलमध्ये कळून घेऊ आपण व्हॉलेटिलिटी म्हणजे नक्की काय. सो हिअर इथं प्राईज एक डाऊन ट्रेंडमध्ये आहे. बुलिश कॅन्डल, परत खालची बेरिश कॅन्डल, एवढी मोठी कॅन्डल, परत वरती खाली, वरती खाली, वरती खाली. हे असं आपल्याला हा एक व्हॉलेटिलिटी दिसतो. म्हणजे काय, एकाच ह्याला व्हॉलेटिलिटी म्हणजे काय, वरती जातोय तर वरती जात नाही, परत खाली येतोय, खाली जातोय तर खाली जात नाही, परत वरती येतोय, ह्याला व्हॉलेटिलिटी म्हणतो. थर्ड, ट्रेड टाईम फ्रेम जसं मी सांगितलं तुम्हाला. आता हा जो गोल्डचा चार्ट आहे, तो हा ॲक्च्युली एक म्हणजे 1 हार टाईम फ्रेम. म्हणजे मी 1 हार टाईम फ्रेमला बघतोय. एक कॅन्डल एक तासाची आहे, ते मला दाखवतोय की ह्याचं ट्रेंड कुठे, मार्केट ह्याचा बुलिश ट्रेंड आहे का, असं बिअरिश ट्रेंड आहे का, असं साईडवे ट्रेंड आहे. हा मला ट्रेंड दाखवतोय 1 हार टाईम फ्रेम, बरोबर. तर ट्रेड म्हणजे काय, समजा मी 1 तासाच्या टाईम फ्रेमला जर बघितलं ना, तर मी ट्रेड फक्त 10 किंवा 15 मिनिटच्या टाईम फ्रेमला मी घेणार. शॉर्ट टाईम फ्रेमला मला बेटर एंट्री भेटते. दिस इज टाईम फ्रेम. त्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट एका प्राईजला सारखं समजा मार्केट टच करत असेल तर आपण सपोर्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं हा एक लेवल आहे, ही लेवल आहे कितीची, 2288. या लेवलला सारखं टच होतं आहे, सारखंच एका प्राईजला इथं टच इथनं परत वरती जातो आहे. ज्या प्राईजमधनं मार्केट टच होऊन परत वरती जातो आहे, आपण त्याला सपोर्ट म्हणतो. त्याचं उलटं, ज्या प्राईजला टच होऊन मार्केट परत खाली पडतो आहे, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. जसं की ही प्राईज झाली, त्यानंतर परत इथं हे सगळं रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय, ज्या प्राईजला सारखं मार्केट टच होऊन खाली पडतो त्याला रेजिस्टन्स म्हणतो. सपोर्ट म्हणजे ज्या प्राईजला मार्केट टच करून परत वरती जातो त्याला आपण सपोर्ट म्हणतो.
ठीक आहे. हे आपलं बेसिक झालं. त्यानंतर आपण लॉंग शॉर्ट म्हणजे काय. आता जसं की तुम्हाला दिसतं हे मी हिरवं केलं आहे, इथं हे लाल काय. आता आपण समजून घेऊ नक्की हे काय आहे. शॉर्टचा अर्थ असतो मी विकतोय, मी सेल करतोय. बाय म्हणजे मी खरीदतोय, मी बाय करतोय. आपण सेल, शॉर्ट म्हणजे काय, सेल. आता इथं मी शॉर्ट केला म्हणजे सोपं मी सेल केला. का तर मला दिसलं इथं की एक फॉल्स ब्रेकआउट ट्रॅप वगैरे, आपण ट्रॅप ट्रेडिंग पण पडू शिकणार आहोत. पण इथं समजा मार्केट पडतोय, मी इथं शॉर्ट केलं. शॉर्ट म्हणजे काय, मी इथं सेल केलं याला. तर माझा हा रेट म्हणजे काय, हा एक स्टॉप लॉस आहे. इथं माझं टार्गेट आहे. टार्गेट आपलं किती पण असू शकतो, बट आपण रिझनेबल टार्गेट ठेवतो. तर शॉर्ट म्हणजे काय, ज्या प्राईजवरनं आपण विकतोय, जिथनं आपण विकतोय त्याला, गोल्डला आपण विकतोय इथनं, शॉर्ट करतोय, त्याला सेल करतोय म्हणजे शॉर्ट. त्याचा अपोजिट काय, अपोजिट त्याचा लॉंग. म्हणजे ज्या प्राईजवरनं आपण त्याला खरीदतोय, त्याला बाय करतोय आपण, त्याला आपण लॉंग म्हणतो. जसं की आपण बघितलं रेजिस्टन्सचं काय, ज्या प्राईजला आपण सारखं मार्केट टच होतं त्याला रेजिस्टन्स. ज्या प्राईजला त्याचं उलटं, ज्या प्राईजला खालनं मार्केट टच होते त्याला आपण सपोर्ट म्हणतो. ठीक आहे. चार्ट पॅटर्न म्हणजे काय, चार्ट पॅटर्न म्हणजे आपण एक सोपंच सांगतो तुम्हाला मी. आता कसं आहे, मार्केटमध्ये जो बुक पॅटर्न आपण बघतो, बिअरिश एनगल्फिंग, बुलिश एनगल्फिंग, ते जास्त करून चालत नाही. ते बुक पॅटर्न फक्त जे नवीन ट्रेडर असतात त्यांना ते दाखवतं की बाबा हां इथनं ट्रेंड लाईन तुटली, इथं सेल करा. पण बघितलं जसं की आपण इथं ट्रॅप झालं, नवीन सेलर त्यांचा स्टॉप लॉस खाल्ला, मार्केटवरती गेला. असंच जे मोठे म्हणजे जे भारीवाले ट्रेडर्स ज्यांना एक्सपिरियन्स असतो ते लोक इथं सेल करत नाही, ते लोक बाय करतात. त्याला आपण ट्रॅप ट्रेडिंग म्हणतो. चार्ट पॅटर्न म्हणजे काय, चार्ट पॅटर्न म्हणजे ही ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन म्हणजे काय, एक लाईन असती ज्या प्राईजला सारखंच इथनं असं टच होतोय, प्राईज आणि परत वरती जातो. इथं टच होऊन परत वरती गेला, परत इथं टच होऊन खाली ब्रेकआउट होऊन परत वरती गेला, इथं परत वरची ट्रेंड लाईन इथं टच होऊन खाली पडला, परत इथं टच होऊन परत खाली पडला, वरती गेला, परत खाली पडला. आपण याला ट्रेंड लाईन म्हणतो. ठीक आहे. आता नेक्स्टच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ट्रेडिंगला लॉट काय असतो, फिबोनाची काय असतो, लिक्विडिटी काय आणि ट्रॅप ट्रेडिंग काय. सोपं आहे. व्हिडिओ 2 वेळा बघा. सपोर्ट रेजिस्टन्स तुमचा इम्पॉर्टंट आहे. सपोर्ट रेजिस्टन्सनंतर टाईम फ्रेम इम्पॉर्टंट आहे. वॉलेटिलिटी काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. वॉलेटाईल मार्केट वर खाली असतो. त्यानंतर टायमिंग, पिप्स तर काय एकदम सोपं आहे, पिप्सचं काही टेन्शन घेऊ नका. त्यानंतर लॉंग अँड शॉर्ट ते आपल्याला कळलंच. आणि चार्ट पॅटर्न म्हणजे काय, एक पॅटर्न असतो. जसं की हा एक अप ट्रेंडचा पॅटर्न आहे, वरती खाली वरती खाली असं इथनं एक. ते आपण पुढं अजून डीपमध्ये शिकणार आहोत त्याला, बट हे बेसिक्स आहे. बेसिक्स इम्पॉर्टंट आहे, याला आपण परत एकदा बघा. थँक्यू.